भगवंत आता तुम्ही कृपा आता तुम्ही कृपावंत तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग साधू संत जीवलग साधू संत कृपावंत साधू संत जिवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी वंचिले ते पायापाशी नाही आसी वेगळे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी तुका म्हणे सोडिल्या गाठी तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी ओम योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणाश्रवणत्वकादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो कालकौतूहाळ नमो चक्रचालका गोपाळ नमो विश्वप्रतिपाळा प्रभञ्जना नमो शिवशिवेशा नमो शिवादिविश्वेशा नमो रूपा अष्टादिशा व्यापका नारायण नमो सकलगर्भोद्भवा नमो चित्तचालका भावा नमो विष्णुमूर्तिदेवादिदेवा श्री विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दासतुका सेवारंभ करण्यापूर्वी आपल्या सर्व वारकरी संप्रदायाच्या अद्यदेवत असलेल्या पंढरायाला तुकोबरायाने प्रथम नमन सांगितले आहे ते करून दुसरे चरणा संताचिया दुसरं नमन ज्ञानोबरायांना तुकोबरायांना गुरुवारी दादांना दत्तपंत महाराजांना हरी महाराजांना दुसरं नमन जे ते करून
आजची जी सेवा आहे ती सद्गुरू दादांची होय. दादासाहेबांच्या सेवेस आपण आणखी नसणार आरंभ करू. आता तुम्ही कृपावंत साधू संत जिवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय प्रस्त सेवेकरता घेतलेल्या अभंगातून महात्म्यांच्या संबंधामध्ये म्हणून असं आणखी नसणारे कृपेची मागणी करतायत की बाबा तुमची कृपा झाली पाहिजे. त्याशिवाय म्हणून परमार्थाची आणखी नसणारी वाटचाल करता येत नाही. बरं का, परमार्थाची वाटचाल आम्हाला करता येत नाही. कृपा तुमची आणखी नसणारी असली पाहिजे आहे. बरं का, काय कृपा पाहिजे आहे महात्म्यांची, तर भगवंताची अपरोक्षानुभूती आणखी नसणारी होण्याकरता महात्म्यांची कृपा अत्यंत गरजेचं आहे. बरं का, नाही कुत्र कृपा जर नसेल तर भगवंताची अपरोक्षानुभूती होत नाही. बरं का, अनेक आपण आणखी नसणारा विचार करत आलो या संबंधामध्ये. आता ह्या संबंधामध्ये विचार करत आलो. आता हा शब्द काय सुचवतो, कोणचा काल सुचवतो, वगैरे 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 माझा थोडक्यात विषय झाला परवाच्या एकादशी दिवशी. बरं का, अनेक आणखीन असणारे प्रमाण आहेत की ते प्रमाण आणखीन असणारे सुरुवातीला बरं का महाराज त्या आरंभाचा शब्द आतापासून आहे. बरं का, आतापासून असं आणखीन असणार असल्यामुळे सगळेचे सगळेच आणखीन असणारे अभंग बरं का ह्या एक आणखीन असणाऱ्या प्रस्तुत सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या संबंधामध्ये सगळे आणखीन असणारे अभंग आता ह्या संबंधानं अर्थसंगती सुचवतात का असं विचार पडत असताना बरं का, तर त्याचा आणखीन असणारं माझी अर्थसंगती विषय असं आहे की नाही असं म्हणून. बरं का, आता संबंधामध्ये म्हणून असं आणखीन असणारं काही अभंग वर्तमान सुचवतात, काही भूतकाल सुचवतात, काही आणखीन असणारा भविष्यकाळ सुचवतात. बरं का, काही अभंग वर्तमान सांगतात, काही अभंग भूतकालाचा आणखीन असणारा विषय सांगतात आता संबंधामध्ये. बरं का, आणखीन असणारं काही आता संबंधानं सुरुवात होणारे अभंग बरं का की भविष्यकाळाचाही विचार आणखीन असणारा मांडतात. बरं का, पण प्रस्तुत सेवेकरता घेतलेला आणखीन असणारा हा अभंग जो आहे त्याचा आरंभ आहे आता शब्दापासून. बरं का, आरंभ काय आहे, आता तुम्ही कृपावंत. बरं का, विचार करत असताना बरं का आपल्याला ह्या आता संबंधामध्ये अभंगाची आणखीन असणारी एकवाक्यतेच्या संबंधामध्ये अर्थसंगतीचा विचार करत असताना आता हा शब्द भविष्यकाळ, भूतकाळ आणि वर्तमान काळ ह्या दोन्ही काळाचं आणखीन असणारं सुचवतं आहे असं आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो. बरं का, का तर वेगळ्या संबंधामध्ये बरं का वेगळ्या आणखीन असणारे आता संबंधातले आणखीन असणारे शब्द आपल्याला पाहायला सापडतात. उदाहरणार्थ आपला मगाशी विषय सुरू होता आल्यानंतर संध्याकाळी आल्यानंतर आपला विषय चालू होता. बरं का, काय आहे तुकोबारायचं एक प्रमाण आहे, अनेकांच्या पाठातलं आहे किंबहुना काहींचं पाठातलंही नसेल. बरं का, तुकोबाराय सांगतात आता उघडी डोळे, 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 मनुष्य
मातेची खोळे दगड आला पोटासी मनुष्य देह ऐसा निध साधी लते साधे सिद्ध करोनी प्रबोध संतपार उतरले. बरं का तुकोबरा आणखी नसणारे सांगतात की बाबा उघडी डोळे कधी आता थोडंसं मनामध्ये आणखी नसणारा विकल्प निर्माण होतो की बाबा काय माणसाने डोळे झाकलेले आहेत. बरं का मला तरी असं कोणी डोळे झाकलेलं कोणी दिसत नाही. आत्ता तरी कोणी दिसत नाही. बरं का थोड्या वेळानं काय झाकतील करतील थोडंसं शरीर धर्म आहे नाही का, थोडीशी झोप येणे साहजिक आहे. त्या झोपेच्या संबंधामध्ये माझा विषय चालू नाही. बरं का विषय आहे की सत्य पाहण्याकरता म्हणून असं की नसणारा बरं का डोळे उघडलेच नाहीत आपण आजही. उघडे दिसतात वास्तवामध्ये म्हणून असं की नसणाऱ्या प्रत्येकाचे डोळे उघडे दिसतात. बरं का कोणीही झोपलेलं नाही, प्रत्येकजण उघडेच आहेत डोळे प्रत्येकाचे. पण असं असतानाही बरं का पण सत्याचा आणखी नसणारा शोध घेण्याकरता सत्य पाहण्याकरता म्हणून असं आणखी नसणारे हे डोळे मिटलेलेच आहेत, मिटलेलेच आहेत. बरं का म्हणजे झोपच आहे ती एक प्रकारची. अविद्येची निद्रा घोरत होतो बुधबुधा तो स्वरूपी प्रबुद्धाचे विलोकी. अविद्येची निद्रा आहे ही वास्तवामध्ये आणखी नसणारी ही बरं का सामान्य निद्रा नाही, असामान्य आहे निद्रा ही. अविद्येची निद्रा आहे म्हणजे कसं असतं झोपलेल्या माणसाला उठवता येतं बरं का महाराज, झोपलेल्या माणसाला उठवता येतं पण झोपलेल्याच्या सोंग घेणाऱ्या माणसाला कधी उठवता येत नाही. कधीच उठवता येत नाही. झोपलेला माणूस आणखी नसणारा आपण हाक मारू किंवा थोडंसं हलवू करू त्याला त्या संबंधामध्ये तो जागृत होईल, तो आणखी नसणारा जागा होईल. पण ज्यानं झोपेचं सोंगच घेतलेलं आहे आणि असं मनापासून ज्यानं ठरावच केलेला आहे की काही पण जरी झालं तरी मला आत्ता जागं व्हायचंच नाही, मला आणखी नसणारा बरं का माझ्या झोपेतून मला बाहेर यायचंच नाही, अशी ज्याची अवस्था आहे त्याला आणखी नसणारा त्या झोपेतून कधी बाहेर काढता येत नाही. किती हलवा तुम्ही, किती वरडा, किती काही करा, आणखी नसणारा काहीही उपयोग नाही. ही जी आणखी नसणारी झोपेची जी सोंग जी आहे बरं का ते बाजूला सारलं पाहिजे. जोपर्यंत ते निघत नाही बाजूला तोपर्यंत सत्याची अनुभूती होत नाही, सत्याचा आणखी नसणारा शोध होत नाही, सत्यापर्यंत आणखी नसणारा पोचणं शक्य नाही. बरं का सत्यापर्यंत पोचणं शक्य नाही. तुकोबाराय सांगतात मनुष्य देह ऐसा निध साधी लते साधे सिद्ध करोनी प्रबोध संतपार उतरले. बरं का येऊन या नरदेहा झाकीतील डोळे बळेची आंधळे होती लोक, बळेची आंधळे होती लोक, बळेची आंधळे होती लोक. नरदेहा झाकतील डोळे, येऊनी नरदेहा झाकतील डोळे, येऊनी नरदेहा झाकतील डोळे. बळेची आंधळे होती, बळेची आंधळे या अभंगाचा एक बारकावा सांगतो महाराज माहीत असावा म्हणून. माझी आई सांगायची पूर्वी सद्गुरू दादासाहेबांची आणखी नसणारी सेवा 18 खणामध्ये होत होती. पुढचा मंडप वगैरे नव्हता तर त्या वेळेमध्ये दत्तोपंत महाराजांचा हात धरून म्हणून आमची आई आणखी नसणारं कीर्तन ऐकायला गेल्यानंतर दादासाहेबांनी आणखी नसणारा हा अभंग कीर्तनामध्ये घेतला होता. त्यावेळेला येऊन या नरदेहा झाकीतील डोळे, बळेची आंधळे होती लोक, उजडा सरसी नचलती वाट, पुढील बोबाट जाणून या, बहु फेरे आले सोसो निवळसा, पुढे नाही ऐसा लाभ मग. बरं का दादासाहेबांनी कीर्तनाला आणखी नसणारा घेतलेला हा अभंग आहे त्या काळामध्ये. माझी आई आठवणीनं सांगायची मला. असो माझा विषय चालू आहे की नरदेह प्राप्त होऊन सुद्धा आणखी नसणारा झोपलेला हा जो आणखी नसणारा प्रकार जो आहे तो अत्यंत घातकारक आहे. बरं का सामान्य झोप जी आणखी नसणारी शरीराला प्राप्त जी होती आहे ती घातकारक नाही. बरं का ती घातकारक नाही.
ती 4 तास 5 तास आणखी नसणारे 6 तास झाल्यानंतर त्याच्यात आणखी नसणारा चेव प्राप्त होतो. पण बळे बळेनं म्हणून असं आणखी नसणारा, बळेची आंधळे होती लोक, बळनच म्हणून असं आणखी नसणारा बरं का, डोळे मिटून जे काय पडलेलं आहे तो अत्यंत घातकारक आणखी नसणारा त्या शरीराला, त्या साधकाला आहे. नेमकं आपण डोळे उघडावा, उघडलं तर आणखी नसणारा काय करावा, कसं आणखी नसणारा परमार्थ करावा, इकडं आणखी नसणार काहीतरी विचार केला पाहिजे. तो विचार न होता बरं का अज्ञानामध्येच म्हणून असं आणखी नसणारा, अविद्येमध्येच, अविद्या ही जी काय आहे, ज्ञानोबराय सांगतात अविद्येची निद्रा, मी मगाशी बोलून गेलो. अविद्या जी आहे ती आणखी नसणारी, ती मायेची आणखी नसणारी सख्खी बहीण आहे ती, बरं का. ज्ञानोबरायांचं आणखी नसणारं पंचीकरण वाचून पहा. ज्ञानोबराय पंचीकरणामध्ये सांगतात की बाबा ती आणखी नसणारी अविद्या जी आहे ती मायेची बहीण आहे, आणि त्याच्यामुळं म्हणून असं आणखी नसणारं तुम्ही अविद्येमध्ये असलात काय आणि मायेमध्ये असलात काय, दोन्हीही आणखी नसणारं ते सारखेच आहेत, दोन्हीही सारखेच आहेत ते. आणि त्याकरता बरं का माझ्या ठिकाणं म्हणून माया निघून गेलेली आहे, पण अविद्या जर आणखी नसणारे शिल्लक जर असेल तर आणखी नसणारा कितीही परमार्थ जरी केला तरी परमार्थ तो मार्गाला लागला नाही असं आणखी नसणारा समजावा, असं आणखी नसणारा समजावा. बरं का परमार्थ करणं म्हणजे बरं का आपण आणखी नसणारा भजन केलो, कीर्तन केलो, बरं का ह्या संबंधानं परमार्थ झाला हा विषय आहे, मी नाही म्हणत नाही. पण मला तुकोबरायांचं आणखी नसणारं वाक्य प्रमाण आहे. मला तुकोबराय सांगतात की बाबा कसं आहे बरं का, दोन्ही बाही अमावास असो कास घालू, दोन्ही बाही अमावास असो कास घालुनी. बरं का इथं एक अंगाचा उघडून बसले राजा. सामान्य मनुष्याला आणखी नसणार एक अंगाचा परमार्थ खूप अवघड झालेला आहे, तर दोन्ही अंगाचं परमार्थ करणं सोपी गोष्ट नाही. बरं का मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये, कोणाला तरी आणखी नसणार एखाद्या विरळाला ते प्राप्त होतं. बरं का कश्चिन्माम वेत्ति तत्वतः, कोणाला तरी एखाद्याला प्राप्त होणारा हा विषय आहे. अन्यथा परमार्थिकाला, प्रत्येक परमार्थाच्या वाटचाल करणाऱ्या प्रत्येक आणखी नसणाऱ्या गृहस्थाला दोन्ही अंगाचं आणखी नसणारा परमार्थ साध्य होईल असं आणखी नसणारा कदापि शक्य नाही, कधीच शक्य नाही. अरे बाह्यांगाचं आणखी नसणारा सुद्धा सर्वस्व आणखी नसणारा परमार्थ आपल्याला साध्य होतं, ह्याचा आणखी नसणारा शाश्वती देता येत नाही मामा. बरं का ह्याची शाश्वती देता येत नाही. जो टाळ वाजवू शकतो, मी उदाहरण देऊन सांगतो बरं का, जो टाळ वाजवू शकतो त्या प्रत्येक टाळ वाजवणाऱ्या माणसाला आणखी नसणारा चाल म्हणताच आलीच पाहिजे नाही, शक्य आहे नाही. गावचं नाव पुकारलं जातं अमुक गाव, मग त्या गावात नाही एक येतो पुढं म्हणायला काय, तर ते म्हणजे माहीत असतं त्या भजनकऱ्यांना, गावच्या भजनकऱ्यांना माहीत असतं की बाबा आपल्या गावातनं एवढा चांगलं म्हणू शकतो. बरं का सगळेच म्हणणाऱ्याला पकवाज वाजवता येतं नाही, शाश्वती नाही. याचा अर्थ असा आहे की एक अंगही आणखी नसणार आपल्याला नीट बळकटपणे आणखी नसणारा सांभाळता येईना झालाय. एक अंगही सांभाळता येईना. बरं का तुकोबराय तर स्पष्टपणे सांगतात आम्ही कास घातली आहे बरं का, आणि कास घालून म्हणून असं आणखी नसणार आम्ही दोन्ही अंग सांभाळतो, दोन्ही अंग सांभाळतो आम्ही, बाह्यंगही सांभाळतो आणि अंतरंगही सांभाळतो. दोही ठाई तू का
दोन्ही टाही तुका नाही पडो देत चुका. बरं का, चुकी होत येत नाही. तुकोबराय स्पष्टपणे सांगतात की बाबा आम्ही दोन्हीही संबंधामध्ये दोन्ही अंगाचा परमार्थ करत असताना अंतरंग आणि बाह्यंगाच्याही संबंधामध्ये आम्ही चुकी होऊ देत नाही. एवढं बळकटपणे सांभाळण्याची आणखी नसणारी ती काय आहे? आत्मविश्वास आहे, दृढ विश्वास आहे तो. बरं का, तो दृढ विश्वास आहे तुकोबरायांचा. काहींचं म्हणणं असं असतं, अंतरंगाचा विषय थोडंसं बाजूला राहू द्या, बाह्यंगाचा विचार करत असताना बरं का, काहींचा विचार असा आहे की आमचं अंतःकरण असं आणि की नसणारं स्वच्छ असल्यामुळं आम्हाला माळेची काय गरज आहे, नाही का? अंतःकरण स्वच्छ असल्यामुळं माळेची काय गरज आहे. तुकोबराय सांगतात की बाबा तसं नाही. बरं का, माळ ही आणखी नसणारी असलीच पाहिजे आहे गळ्यामध्ये. थोडं श्रीमंत लोक असतात मामा, त्यांना असं वाटतं की तुळशीची माळ खूप कमी किमतीमध्ये मिळतीये. बरं का, सागवानाच्या लाकडाची माळ घालावी, जास्त किमतीची ना. तसं नाही राजा ते. बरं का, कुठलीही आणखी नसणारी दुसरी माळ चालत नाही, तुळशीचीच माळ आणखी नसणारी असली पाहिजे आहे गळ्यामध्ये. माळ असली पाहिजे आहे, इथपासून आणखी नसणारा बाह्यंग सांभाळण्याची गरज आहे. बरं का, नीट लक्षात घ्या, मला सांगण्याचा पाठीमागचा मुद्दा एवढाच आहे, इथपासून आणखी नसणारा तो बाह्यंग सांभाळण्याची गरज आहे. माळ असली पाहिजे आहे, पण त्या माळेमध्ये आणखी नसणारा थोडंसं लांब जाईल माझा विषय. प्रकृती स्वास्थ्य माझं ठीक नाही, पण आग्रह मला आणखी नसणारा खूप मोठा होता आमचा बाळकृष्ण महाराजांचा, आणि त्याकरता आणखी नसणारा मला इथपर्यंत येणं भाग झालं. त्यांच्या शब्दाला आणखीन यज्ञेश्वर मोहितेंच्या आणखी नसणाऱ्या शब्दाला मान देऊन इथं आलो खरं, पण मी हाजरी ते हाजरीच लावणार आहे आज. बरं का, परत कधीतरी त्या विषयाचा सखोल विचार आपण करत जाऊ. माळास मंडित सकळा भूषणासी, नाही का? अरे त्रिभुवनामध्ये आणखी नसणारा भूषण त्या तुळशीच्या माळेलाच आहे, अन्यथा दुसऱ्या कुठल्याच माळेला नाही. स्फटिकाची माळ नाही, सागवानाची नाही. बरं, सागवानापेक्षाही आणखी नसणारा जास्त महाग कोणचा आहे माहित आहे का? खैर. जास्त महाग आहे. खैराचं लाकूड, कात जी असते ना, ते तंबाखू चुन्यामध्ये जे वापरलं जातं त्या कातेला वापरलं जातं खैराचं लाकूड. ते महाग आहे म्हणून त्याची करायला जातात, नाही नाही, मान्य नाही ते. तुळशीचीच असली पाहिजे आहे. बरं का, पद्मपुराण तुलसी काष्टमालिका हा. बरं का, तुळशीच्याच काष्टाची आणखी नसणारी ती माळ असली पाहिजे आहे. शयने भोजने आसने, पद्मपुराण. शयने भोजने आसने मलमूत्र विसर्जने न त्यजत कंठमालिकां त्यजत ब्रह्मा भवेत. बरं का, स्कंदपुराण. विण्मूत्र विसर्जने समये न त्यजत कंठमालिकाः यज्ञोपवीतवद्धार्या तुलसी काष्टमालिकाः. स्कंदपुराण. काढू नये कधी. काही लोक काढून ठेवतात, काढू नये कधीच काढू नये. गरुड पुराण. हे घालून काढण्याला करता झाला, आणि जे घालतच नाही त्यांचा काढा, नाही का? घालून काढू नये त्यांच्याकरता उपाय सांगितला, आणि जे घालतच नाही त्याचं काय, नाही का? गरुड पुराण. न धारयन्ति ये मालां पुत्रकः पापबुद्धयाः नरकान्न निवर्तन्ते यावदा भूतसंप्लवम्. गौरी मंत्र यस्य चर्मा पशो कंठे तुलसी मालिकां नचेत.
बरं का. अन्नंच मास सदृशम जलंच मदिरा समम न धारयंती ये मालाम. बघा हे माळा जे कोणी आणखी नसणारा घालत नाहीत. कुतर्क पाप बुद्धया, ते कुतर्की आहे, तो पापबुद्धी आहे नव्हे नव्हे तर त्याचा जन्मच पापात्न झालेला आहे. पापात्मा पाप संभव. बर का. कुतर्क पाप बुद्धया नरकांना निवर्तन्ते यावदा भूत संप्लवम. नरकवास आणखी नसणारा त्याला भोगावा लागतो. कुठपर्यंत? जोपर्यंत म्हणून असणिक नसणारा ही भूतसृष्टी आहे तोपर्यंत त्याला नरकवास कधी चुकला नाही. अन्नंच मास सदृशम जलंच मदिरा समम. गळ्यामध्ये माळ नसताना आणखी नसणारा बरं का खाल्ला जाणारा अन्न आणखी नसणारा मांसाप्रमाणे आहे गरुड पुराण सांगतं. आणि पिलं जाणारं पाणी ही मदिराप्रमाणे आहे. मदिरासारखं आहे. अन्नंच मास सदृशम जलंच मदिरा समम. बरं का. तर त्याच्याकरता आणखी नसणारे माळ ही असलीच पाहिजे. तुकोबाराय सुद्धा सांगतात देवाला, देवा माझ्या गळ्यात माळ घाल रे. अरे विधीनं पाहिजे ना. तुकोबारा देवाला सांगतात की देवा तू मला माळ घाल, तू माझ्या गळ्यामध्ये माळ घाल. द्याल माळ तरी पडेन मी पाया, माळ तरी पडेन मी पाया, माळ तरी पडेन मी पाया, द्याल माळ तरी पडेन मी पाया. दंडवत वाया कोण वेचे, दंडवत वाया कोण तरी पडेन मी पाया. तुम्ही माळ आम्हाला दिली तर आम्ही तुमच्या पाया पडणार. उगा फुकटचं काय बांधील की नाही तुमची आमची. देवाला सांगतात तुकोबार आहे, द्याल माळ तरी पडेन मी पाया, दंडवत वाया कोण वेचे. बरं का. आता लगे ह्याला हे प्रमाण देऊ नका. नाम मंत्रमाळा विष्णू सहस्त्र तो विषय स्वतंत्र आहे, तो विषय वेगळा आहे, त्याचा आणून इकडं लावू नका. बरं का. द्याल माळ तरी पडेन मी पाया, दंडवत वाया कोण वेचे. म्हणून तरी आणखी नसणाऱ्या भगवंतानी काय केलं, त्यांची इच्छा पूर्ण करण्याकरता म्हणून पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोनी संदेह बुद्धिभेद. जीव शिव शेज रचले आनंदे, औटाविये पदी आरोहण. निजी निजपदी निजविला तुका, अनुहात बाळका हल्लरू गाती. तुकोबारांची इच्छा पूर्ण करण्याकरता भगवंताने आणखी नसणारा बरं का अनुग्रह केला त्यांच्यावरती. त्यांना माळ दिली ती. बरं का. माळ दिली. माळ आणखी नसणारी घालत असताना 108 मणी असले पाहिजेत त्याच्यामध्ये. ती माळ दोऱ्याने ओवली पाहिजे आहे. आमचे दत्तोबन महाराज सांगायचे ह्या सगळ्या गोष्टीचे कारण, मीमांसा सगळी सांगायची. आठवत आहे का महाराज? त्याच्या पुढं आणखी नसणारी ती गुरुमणी असली पाहिजे आहे. आता हल्ली माझ्याकडे मामा लोक माळ घालायला येतात, त्याला गुरुमणीच नको, ती अशी फिरकी असती फिरकी. मी म्हणत असतो हे घेऊन जा, मी घालत नसतो असली माळ. ज्याला गुरुमणी आहे तीच माळ मी घालणार, दुसरी तसली घालत नाही. मेरुमणी गुरुमणी असल्याशिवाय आणखी नसणार ती माळ गळ्यामध्ये धारणच करू नये, धारणच करू नये. बरं का. प्रत्येकाला कारण मीमांसा आहे. 108च मणी का, त्या सर्व आणखी नसणाऱ्या त्या मण्यांना दोऱ्यानंच का गुंफलं जावं. पुढं आणखी नसणारा गुरुमणी मेरुमणीच का आणखी नसणार असलं पाहिजे. प्रत्येकाची आणखी नसणारी वेगळी वेगळी कारण मीमांसा आहे. बरं का. खूप लांब जातो विषय माझा, मूळ विषय राहून जाईल. उगा आता इथपर्यंत आलो म्हणून स्पर्श करून जातो विषयाला. 108 मणी असले पाहिजेत महाराज. अनेक लोक अनेक कारणं सांगतात, पण माझ्या सद्गुरू दादासाहेबांच्या घराण्यामध्ये आणखी नसणारं ज्या संबंधानं गळ्यामध्ये माळ धारण केली जाती आहे बरं का, त्याचं कारण म्हणजे आणखी नसणारं काय सांगू. 36 तत्वाचा मूळ हरी, मूळ हरी, 36 तत्वाचा मूळ हरी. 1 3
5 मेळा 25चा 1 3 मेळा 25 1 3 5 मेळा 25चा 36 तत्वाचा मूळ हरी 36 तत्वाचा मूळ हरी 36 तत्वाचा मूळ हरी 1 3 5 मेळा 25चा 36 तत्वाचा मूळ हरी कल्पना अविद्या तेणे झाला जीव मायोपादी शिव बोली जेती बर का 36 तत्वाचा आणखी नसणारा तो परब्रह्म परमात्मा आहे. तत्व वेगळे गुण वेगळे लक्षात घ्या, घालमेल करून घेऊ नका बर का. यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुण आहेत हे बर का. अन्यथा आणखी नसणारं हे तत्व नाही. तत्व वेगळे राजा, तत्व वेगळे. महात्मे सांगतात की आणखी नसणार तो मूळ परब्रह्म परमात्मा बर का, निर्गुणाकार असा आणखी नसणारा असलेला बर का. तो जो परमात्मा जो आहे तो कसा आहे, 36 तत्वाचा आहे. काय आहे तो 36 तत्वाचा आहे. त्या 36 आणखी नसणारा मूल तत्व आणखी त्या मूल तत्वाच्या 36 गुणांची आणखी नसणारा 36 बरं का तत्वाची 3 आणखी नसणारी विभागणी झाली. आकार तो ब्रह्म, उकार तो विष्णू, मकार महादेव, ओंकार हे पूर्ण. अशा संबंधामध्ये 3 आणखी नसणारी विभागणी झाली बरं का. 3 विभागणी झाली तरी सुद्धा मूळ आणखी नसणारा भगवंतापासून त्यांनी काय काय केलं होतं तर तेच 36 तत्व आपल्याजवळ आणखी नसणारं ठेवलेले असल्यामुळे बरं का विभागणी जरी झाली तरी त्या प्रत्येक आणखी नसणाऱ्या विभागणीमध्ये 36 36 36च आणखी नसणारा तत्वाचा विचार राहिला बरं का. मूळ 36 तत्व त्या मूळ 36 तत्वाची आणखी नसणारे 3 भागात विभागणी आणखी नसणारा तिथून ब्रह्मांडाचा सर्व काही विस्तार या आणखी नसणारा निर्देशाकरता सद्गुरू दादासाहेबांच्या घराण्यामध्ये बरं का ह्या कारणास्तव आणखी नसणारी माळ घातली जाती आहे की ते आणखी नसणारा 36 त्रिक 108 त्याच्यामुळं ही 108ची मणी असली पाहिजे. अधिक असू द्या हरकत नाही, मी नाही म्हणत नाही. शुद्ध जे आणखी नसणाऱ्या बरं का तुळशीचे मणी जे आहेत ते कालांतरानं उलतात. बरोबर आहे का चंदू? माळकरी आहे समोर माझ्या. जे ओरिजिनल ज्या मणी आहेत, खोट्या म्हणत नाही मी, ओरिजिनल ज्या मणी आहेत ते कालांतरानं उलतात. मग काही उष्णतेनं उलतात, काही कशानं उलतात. मग उरल्यानंतर ते पडून जातात. पण जरी मणी पडले तरी आणखी असणारं ते 108 कायम असावे ह्याकरता अधिक आणखी असणारं धारण केलेलं काही चूक नाही. पण 108 पेक्षा कमी नसू नये, 108 पेक्षा कमी नसू नये. असो, माझा विषय जास्त लांब चालला. मला आणखी असणार ह्या विषयावरती यायचं आहे की बरं का बाह्यांगाची पहिली पायरी आहे माळ. तुकोबारा आणखी असणारा निर्देश करून सांगतात, आता उघडी डोळे. अरे बाबा आत्ता तरी उघड डोळे, उघड. जरी अद्यापन कळे, आत्तापर्यंत जरी आणखी असणारा तुला कळलेलं नसेल तरी काही हरकत नाही, काही हरकत नाही. सांगता येईल का महाराज कसं? मागे नेणपणे घडले ते क्षमा, मागे नेणपणे घडले ते क्षमा, मागे तो सीमा करोनिया, ए मागे नेणपणे घडले ते क्षमा, मागे नेणपणे अज्ञानामध्ये, मागे आणखी नसणारा नेणपणे अज्ञानामध्ये आणखी नसणारा काही जर चुकी भुली झाली असेल तर ती आणखी नसणार आम्ही क्षमा करतो बरं का. मागे नेणपणे घडले ते क्षमा. तुम्ही म्हणताल असं कसं काय तुकोबाराने असं म्हणावं का? लगे दंड दिलं पाहिजे होतं.
नाही का? महात्मे कधी दंड देत नाहीत. का देत नाही त्याला कारण असं आहे, क्षमा आणखी नसणारी बरं का, ही लक्षण कोणाचं आहे? पंचमहाभूतापैकी आणखी नसणारं क्षमेचं लक्षण हे धरित्रीचं आहे, भूमीचं आहे. तो भूमितत्व म्हणून असं आणखी नसणारा महात्म्यांच्या ठिकाणी बरं का ओतप्रोत भरलेले असं आणखी नसणार असल्यामुळे महात्मा प्रत्येकाला तो क्षमाच करतो, कुणालाही तो महात्मा दंड देत नाही. हां, हे करतो महात्मा, मी मान्य करतो बरं का, हे करतो की तुमच्या कर्मात येत नाही महात्मा बरं का. अधिक जर काही चांगले कर्म केले तर तुमचे कर्म तुमच्या समोर ठेवतो, आणि वाईट कर्म केले तरी तुमचे कर्म तुमच्या समोर ठेवतो. अन्यथा बरं का महात्मा काहीतरी आणखी नसणाऱ्या कर्मामध्ये हस्तक्षेप करून असं आणखी नसणारा काय करतो, असं जर विचार जर असेल तर ते शुद्ध खोटं आहे, शुद्ध खोटं आहे. मला अजून एक कारण बोलून जायचं आहे. क्षमेकरता महात्मा क्षमा करतो, सर्वांना क्षमा करतो आणि संपूर्ण जीवराशीला क्षमा करतो. त्याला कारण असं आहे, क्षमा वीरस्य भूषणम बरं का. क्षमा आणखी नसणारा वीराचं भूषण आहे, ते वीर आहे महात्मा. महात्मा काय सामान्य नाही. आमचे महाराज प्रमाण द्यायचे बघा. तुका म्हणे काळा हणा तोंडावरी भाता भरा हरी रामबाणी बरं का. काळाच्या तोंडावरती हणाची आणखी नसणारी एवढी ताकद त्या महात्म्याच्या ठिकाणी आहे. मग असं असताना महात्मा काय सामान्य आहे? नाही, वीर आहे बरं का, वीर आहे. मग असं असताना त्या वीराचं लक्षण काय आहे? क्षमा. क्षमा वीरस्य भूषणम. आणि त्याकरता आणखी नसणारा महात्मा प्रत्येकाला क्षमाच करतो. नव्हे प्रत्येकाला पोटाळून घेतो. राजा असं नाही, राजा असं कर, असं वाग, असं वाग, असं वाग. नाही, मला असंच वागायचं आहे. हे तुझं कर्म तुझ्या असं आहे. म्हणून तुकोबारा सांगतात की बाबा मागे नेणपणे घडले ते क्षमा, पण आता देतो सीमा करूनिया. आता तुम्हाला मी सीमा करून देतो, पण आत्ता जर आणखी नसणारी ही सीमा ओलांडली तर ह्याला आणखी नसणारे आमच्याकडून क्षमा नाही, आमच्याकडून क्षमा नाही. तुमचं कर्म तुम्ही भोगायचं बरं का. म्हणून माझा विषय चालू आहे की अद्यापन कळे मातेची या खोळे दगडाला पोटासी. म्हणून तुकोबारा सांगतात की बाबा आता उघडे डोळे, आता तरी उघड. आत्ता शब्द आणखी नसणारा तुकोबारा सांगत असताना बरं का भूतकालाचा सर्वस्व आणखी नसणारा ज्ञात करून देऊन त्या साधकाला बरं का सांगतात की बाबा आत्तापर्यंत भूतकाल जो गेला तुझा तो सोडून दे, पण आता उघडे डोळे, आता तरी उघड. हा प्रमाण आणखी नसणारा आत्ता हा शब्द भूतकालाची आणखी नसणाऱ्या संज्ञा देणारा विचार आहे हा बरं का. काही वेळेला वर्तमानाचा विचार सांगितला आता शब्दामध्ये, आणि काही वेळेला आणखी नसणारा भविष्याचाही विचार सांगितला आता शब्दामध्ये बरं. परमार्थ करत असताना भूत भविष्य वर्तमान हे सगळं काही आणखी नसणारा ज्ञात ठेवून चालावं लागतो. म्हणून कोणत्याही काळामध्ये आणखी नसणारा कृपा करणारे कोणी जर असतील बरं का तर ते कोण आहेत? संतच आहेत. म्हणून तुकोबारा म्हणतात की बाबा काय म्हणतात? कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. हेची कृपादान कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन
आता
भार
असे आपला विषय चालू होता की कृपाळू सज्जन तुम्ही संतजन हेच कृपादान तुमची मज. कृपा आणखी नसणारे भगवंतांची संबंधामध्ये महात्म्यांची पहिल्यांदा व्हावी लागते. कृपाळू आहेत सज्जन महात्मे आणखी नसणारे कृपाळू आहेत, तर त्यांची कृपा आणखी नसणारे असली पाहिजे आहे. विचार पडतो की बाबा त्यांची कृपा कशासाठी असली पाहिजे आहे, तर त्याच्याकरता विषय असा आहे बरं का. जीवाला आणखी नसणारा परमार्थामध्ये कसं चालावं, काय चालावं, कुण्या मार्गाच्या संबंधामध्ये जावा याची आणखी नसणारी थोडीसुद्धा आणखी नसणारी कल्पना आहे. बरं नाही, बरं कल्पना थोडीसुद्धा नाही. कधी जीव आणखी नसणारा विहंगानं जातो, कधी पिपलिकानं जातो बरं का, कधी कशानं जातो, कधी कशानं जातो नाही का. पक्षियासी नाही मार्गी अडताळा, अंतरिक्षी फळासीच पावे. कसं आहे, ह्या सर्व मार्गानं म्हणून असं आणखी नसणारा जाणं म्हणजे आणखी नसणारा मार्ग चुकलं आहे आपलं, एवढं नीट लक्षात घ्यावं लागेल बरं का. मग ते विहंग असेल, पिपलिका असेल, आणखी नसणारे कोणतीही मार्ग असेल बरं का. बाकीच्या इतर मार्गांना जर आणखी नसणारा प्रवेश जर होत जर असेल तर त्या ठिकाणी आपला मार्ग शुद्धपणे चुकलेला आहे ह्या संबंधामध्ये विचार येतो. मग तिथं आणखी नसणारा मार्ग दाखवणारा काय पाठी पाहिजे ना कोणीतरी. आपण कसं गावाला गेल्यानंतर असं आणखी नसणारा विचारत असतो की बाबा अमुक अमुक गाव कोण्या दिशेला आहे बरं का. तिथं दाखवणारा कोणीतरी असला पाहिजे आहे, त्याशिवाय आणखी नसणारा गाव कळत नाही. मार्ग चुकले विदेशी एकले, तयावरी झाली दिशा भोली, हाती धरोनिया पावविले घरा, तयाच्या उपकारा काय द्यावे बरं का. मार्ग चुकलेला आहे तो विदेशी. विदेशी म्हणजे आणखी नसणारा हा जीव बाहेरनं आलेला आहे ना. ह्या जीवाला आणखी नसणारा काय आहे, विदेशी म्हणायचं आणखी नसणारा महात्म्यांचा विषय म्हणजे हा जीव बाहेरनं म्हणजे आणखी नसणारा अनेक जीवराशी फिरून फिरून आलेला आहे हा, म्हणून बाहेरनं आलेला आहे. दुसरा एक विषय सांगू महाराज. आजपर्यंतची आणखी नसणारी ह्या जीवाची देह त्याग करण्याची आणखी नसणारी जी क्रिया जी होती ती बहिर्श्वासानं होती, म्हणून तो बाहेरनं आलेला आहे बरं का. असो, विषय माझा खूप लांब. म्हणून तो बाहेरनं आलेला आहे. म्हणून महात्मे सांगतात की बाबा मार्ग चुकलेला आहे, तो बाहेरनं आलेला आहे. विदेशी एकले विदेशातनं तो आलेला, तयावरी झाली दिशा भुली, त्याच्यावरती आणखी नसणारी दिशा भुली झालेली की मार्ग कोणचा निवडावा नेमका. स्वशक्तीच्या संबंधामध्ये, स्व अधिकाराच्या संबंधामध्ये आणखी नसणारे ह्या मार्गाला निवडता येत नाही कधी. मी आपल्या आणखी नसणारं पूर्वसुरींचेही सुद्धा आणखी नसणारं उदाहरण देऊन सांगू शकतो. परत कधीतरी त्या विषयाचा आणखी नसणारा विचार सांगेन मी. परवा दाडमध्ये थोडंसं आणखी नसणारा तुकोबाराच्या चरित्राचा स्पर्श आपण केला होता. दाडमध्ये कोणी कोणी होतं त्यांना माहीत असेल बरं का. तुकोबारायने सुद्धा आणखी नसणारा मार्ग चुकलेले परमार्थाला लागल्यानंतर. बाबाजी काय बरोबर लागले होते नाही. प्रत्येकाचा मार्गाचा विचार आणखी नसणारा वेगळा वेगळा झाला होता, पण महात्म्याने आणखी नसणारा धरून ओढून असं आणखी नसणारं ह्या ठिकाणी आणलेलं आहे त्यांना बरं का. पूर्वसुरींच्या आणखी नसणाऱ्या इतिहासामध्ये ह्या सर्व गोष्टींचा आणखी नसणारा उल्लेख पाहायला सापडतो. निळोबारायांची सुद्धा अवस्था तीच, शिवूरकरांची, मल्लप्पांची, प्रल्हाद महाराजांची, अनंतराम, प्रत्येकाची तीच अवस्था आहे. असं काय नाही की बाबा आणखी नसणारं जन्मताच म्हणून असं आणखी नसणारा मार्गाला लागलेले आहेत, असं नाही, कधीच नाही बरं का. ज्ञानोबाराय असतील, निवृत्तीनाथ असतील, मुक्ताबाई असतील बरं का, सोपान काका असतील बरं का, चांगदेव असतील, कुणीही असेल, चरित्राचा बारकायानं अभ्यास करा म्हणजे लवकर लक्षात येईल. म्हणून महात्मे जबाबदारीपूर्वक सांगतात की मार्ग चुकले विदेशी एकले. विदेशी आहेत हे सगळेचे सगळे. का तर अनेक मार्गाचा भ्रमण करून आलेल्या आणखी नसणारा असल्यामुळे तो विदेशी. पहिला मुद्दा
आणि दुसरा मुद्दा असा की आणखीन असणारा अनेक जीवराशींमध्ये आणखीन असणारा संचार करून आलेला 84 लक्ष योनीचा आणखीन असणारा जीवराशीच्या ठिकाणी तो संचार करून आलेला असल्यामुळे तो विदेशी आहे. स्वदेशी कोण असतो? जो इथून कुठं जातच नाही हो, तो स्वदेशी आहे. स्वदेशी आहेत बरं का, कुठं जातच नाही तो स्वदेशी आहे. पण जीव सगळीकडे जाऊन येतो ना, कुठं जात नाही मला सांगा, सगळीकडे जातो. जीव कुणाच्या संबंधानं जातो तर मनाच्या संबंधानं जातो रे. दुसरं कोण नसतं ह्याला आणखी नसणारा साथी, दुसरं कोण ह्याला जोडीदारही नाही. न पुरती भ्रमणादाही दिशा सप्तही पाताळे आकाशा घाली उडी बळेची देखुनी फासा केलो या देशा पाहुणा. बरं का, म्हणून तरी तुकोबराय सांगतात, म्हणून सांगतात तुकोबराय, म्हणूनी आलो या देशा होतो नाही तरी भुललो दिशा दाता तोही मज भेटला इच्छा येऊनी मार्ग दाविला सरिसागा. बरं का, महात्मे स्पष्टपणे सांगतात म्हणून असं आणखी नसणार आम्ही इथपर्यंत आलो, ह्या देशाला आलो. या देशाला म्हणजे काहीच आणखी नसणारी मंडळी अर्थसंगतीच्या संबंधामध्ये ह्या देशाला म्हणलं की ह्या नरदेहाला ह्या जीवाला असं असं काही वर्णन केलं जातं, तसं नाही. देशनाम ग्राम, देशनाम आणखी नसणारी बरं का उपासना
देशनाम त्या उपासनेतली आणखी नसणारी ती अवस्था बरं का. अवस्था वेगळ्या वेगळ्या आहेत. शुभेच्छा सुविचारणा तनुमानसा सत्वापत्ती असंसक्ती पदार्थाभाविनी आणि तुर्या ह्याही अवस्थाच आहेत बरं का महाराज. जागृती स्वप्न सुषुप्ती आणि तुर्या ह्याही अवस्थाच आहेत. ह्या अवस्थेला प्राप्त होणं, शुभेच्छाला प्राप्त होणं, सुविचारणेला प्राप्त होणं हे देशाला येणं आहे बरं का. ज्ञानोबरायांनी त्या संबंधामध्ये विषय बोलून गेलेले आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिना तत्वदर्शिनः. ह्याच्याबद्दल आणखी नसणार ज्ञानोबराय सांगतात की मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले. अरे पुसण्याची सुद्धा आणखी नसणारी इच्छा निर्माण व्हावी म्हणजे ती अवस्था आहे. तुकोबाराय ज्ञानोबराय जसं सांगतात त्याचप्रमाणे तुकोबाराय सुद्धा विषय सांगतात बरं का. पुसावेसी हेच वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करेल मज कायला राखील. ही अवस्था आहे राजा बरं का. आणि ह्या अवस्थेला येणं म्हणजे त्या ग्रामाला येणं, त्या देशाला येणं आहे. म्हणून आणखी नसणारे तुकोबाराय सांगतात की बाबा आम्ही ह्या अवस्थेला ह्या देशाला आलो. तुका म्हणे दिशा भुललो फिरोनी पाया पासे आलो, फिरोनी पाया पासे आलो, फिरोनी पाया पासे भुललो फिरोनी पाया पासे आलो, फिरोनी पाया पासे आलो, फिरोनी पाया पासे आलो. प्रत्येक अवस्था ही देश आहे म्हणजे ग्राम आहे. महाराज एक बारकावाना सांगतो सेवा आटोपतो मी बरं का. देश ग्राम आणखी नसणारं गाव जे असतं बरं का त्याच्यामध्ये अनेक आणखी नसणारे पद्धतीचे बरं का लोक राहत असतात, अनेक व्यवस्था असतात, अनेक पद्धतीचे म्हणून असं आणखी नसणारे बरं का व्यवस्थेमध्ये राहणारेही आणखी नसणारे लोक असतात बरं का. नाना कसं आहे, एक ग्राम म्हटलं, एक गाव म्हटलं की आणखी नसणारा त्या गावाचा नियंत्रण करणारा तो सरपंच आला, तो पाटील आला बरं का. सगळे ग्रामसेवक आले बरं. सोसायट्या आल्या. हे विनोदाचा भाग नाही, हा बाह्यांगाचा विचार आहे. मी अंतरंगाचा विचार तुम्हाला ह्याच्या संबंधानं पटवून देतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. ही सगळी व्यवस्था आहे त्या गावच्या संबंधातली. हे जर नसेल तर आणखी नसणारं गाव चालतंय मामा? चालत नाही. गावामध्ये आणखी नसणारं नुसतं गाव म्हटलं की नाही गाव पूर्ण होत नाही. कधी चार माणसं मिळाले की आणखी नसणारा गाव कधी पूर्णत्वास जात नाही. एक गाव म्हटल्यानंतर आणखी नसणारी ही सगळी व्यवस्थाही असली पाहिजे. एवढंच नव्हे संपत नाही विषय बरं का नाना, एवढ्याला संपत नाही विचार. तर 12 बलुतेदार सुद्धा असावे लागतात गावामध्ये तर गाव पूर्ण होतं. सगळेचे सगळे बलुतेदार असताना अन्यथा म्हणून बरं का ग्राम गाव आणखी नसणारा पूर्ण होत नाही. ही जसं सिद्ध आहे तसं प्रत्येक अवस्थेमध्ये म्हणून असं आणखी नसणारी व्यवस्था लावणारे आणखी नसणारे प्रत्येक बरं का विषय वेगळे वेगळे आहेत. ह्याच्यामध्ये आणखी नसणारा बरं का
काय आहे, सरपंच आहे, पाटील आहे, ग्रामसेवक आहेत, बरं का, सोसायट्या आहेत, नव्हे नव्हे 12 बलुतेदार सुद्धा आहेत, बरं का. म्हणून तुकोबाराय अत्यंतिक जबाबदारीपूर्वक तो शब्द वापरतात, म्हणून आलो या देशाला आम्ही आणखीन असणार आलो. त्याला कारणच असं आहे, हे देश आणखीन असणारा काय आहे, कसा आहे, तर देशाच्या व्याख्याच्या संबंधानं पूर्णत्वास आणखीन असणारा गेलेला, असं आणखीन असणारा तो देश असल्यामुळे त्या देशाला, त्या गावाला आम्ही आणखीन असणारा प्राप्त झालो, बरं का. या देशामध्ये महाराज ग्रामसेवक किती आहेत माहित आहे का? ग्रामसेवक 4 आहेत, बरं का. प्रत्येकाला आणखीन असणारा, बरं का, हाताखाली प्रत्येकाच्या आणखीन असणारं जे काय मतदार, काय म्हणता की तुम्ही, काय म्हणता तुम्ही, हा काय ती काय म्हणतात रे, नाही नाही ग्रामपंचायतचं ते वार्ड, हा वार्ड ते आपला कधी संबंध येत नाही. तर 4 आणखीन असणारे ह्या ग्रामसेवकाच्या ठिकाणी, बरं का, 4 वार्ड आहेत. तर 4 वार्डामध्ये आणखीन असणारे राहणारे, प्रत्येक वार्डामध्ये राहणारे माणसं किती सांगू का? प्रत्येक वार्डामध्ये राहणारे माणसं 18 आहेत. 18 असं आणखीन असणाऱ्या 4 वार्डामध्ये हे लोक राहतात, बरं का. सद्गुरू दादासाहेबांच्या कृपेनं मला एवढंही उघड बोलायला परवानगी नाही, पण सगळे घरातले लोक आहात म्हणून मी बोलतोय, अन्यथा बाहेर बोलत नाही मी ह्या सगळ्या गोष्टी. इथं बालुतेदार सुद्धा आहेत. ह्या सर्व संपत्त भरीत असं आणखी नसणारा ते गाव आहे, ते ग्राम आहे, बरं का. उपनिषदामध्ये येणारा विचार आहे हा, बरं का. 2 उपनिषदांमध्ये आणखी नसणारा आपल्याला हा विचार पाहायला सापडतो. एक तैत्तिरीयोपनिषद, बरं का, आणि दुसरा ईशावास्य उपनिषद. या दोन्हीही उपनिषदाच्या ठिकाणी आपल्याला हा विचार सर्वस्व आणखी नसणारा पाहायला सापडतो. माझा विचार चालू आहे की म्हणून तुकोबाराय सांगतात की बाबा हे जे गाव आहे, ते देश आहे, ते सर्व संपत भरीत असं आणखी नसणारा ते देश आहे. या देशाला आम्ही आलो, आम्ही नाहीतर बाहेरचे होतो, आम्ही बाहेरचे होतो, आम्ही पाहुणे होतो, आम्ही आलो ह्या देशाला आलो. म्हणून आलो या देशा, होतो नाही तरी दिशा भुलून बसलो होतो, आम्ही दिशा भुलून बसलेलो. मी मगाशी आणखी नसणारा 5 मिनिटापूर्वी जे काय उदाहरण दिलं होतं ते तुकोबारायांचा विचार, तो तुकोबारायांचा प्रमाण हा, बरं का. दाता तोही मज भेटला इच्छा, येऊनी मार्ग दाविला सरिसागा, बरं का. म्हणून तुकोबाराय सांगतात की बाबा आम्ही ह्या देशापर्यंत आलेलो आहोत, बरं का. आता कोणचा देश आहे, काय देश आहे, नंतर परत कधीतरी सांगेन, पण तुकोबाराय सांगतात आम्ही ह्या देशापर्यंत आलोय म्हटल्यानंतर सुद्धा आणखी नसणार आहे, बरं का. आतापर्यंत ही कृपा तुमचीच होती, सद्गुरू दादासाहेबाची, बरं का, महात्म्यांची, दत्तपंत महाराजांची कृपा होती, म्हणून असं आणखी नसणार आम्ही इथपर्यंत आलो, ह्या देशापर्यंत आलो. आणि ह्याच्याही पुढं म्हणून असं आणखी नसणार आहे तुमची कृपा असली पाहिजे आहे, तर पुढच्या दिशेला म्हणून असं आणखी नसणार आम्ही प्राप्त होऊ. म्हणून आता तुम्ही काय करा, आता तुम्ही कृपावंत, तुम्ही आमच्यावरती कृपा करा. साधू संत जीवलग, नुसतं जीवलग नाही, मी मगाशी प्रमाण बोललो आठवतंय का, पहा विठ्ठल विठ्ठल भजन सुरू होतं, ते कपीश आला होता माझ्याजवळ, इथं कानात एक प्रमाण सांगितलं त्याचा. कसं आहे, नुसते जीवलग नाही महात्मे, बरं का. अंतरंग सखे माझे, बरं का, अंतरंगाचे सखे आहेत महात्मे, बाकीचे सगळे आणखी नसणारा बाह्यंगाचे सोबती आहेत हे, बरं का. पण अंतरंगामध्ये म्हणून असं आणखी नसणारा सोबती असणारा, त्या ठिकाणी आणखी नसणारा सख्यत्वाना, हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, हे सगळं आणखी नसणारा माहिती करून देणारा कोणी जर आणखी नसणारा असेल तर तो महात्माच आहे, तो संतच आहे, दुसरा कोणी नाही, बरं का. म्हणून तुकोबाराय सांगतात की बाबा साधू संत जीवलग, बरं का, गोमटे ते करा माझे भारोजे तुम्हासी. आता ते देश कसे, कुठले देश आहेत,
बरं का. देशाची व्याख्या करून गेलो मी तुमच्यासमोर. देशाची व्याख्या अनेक ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला सापडते बरं का. एक ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरीच्या ठिकाणी पाहायला सापडतं, एक दुसरं भगवद्गीतेमध्ये पाहायला सापडतं, 3 नंबर आत्मविद्या नावाच्या ग्रंथामध्ये पाहायला सापडतं, 4 नंबर योग वशिष्ठामध्ये पाहायला सापडतं बरं का. असं आणखी नसणार अनेक ग्रंथाच्या ठिकाणी बरं का ह्या देशांचा उल्लेख आपल्याला पाहायला सापडतो बरं का. असो, परत कधीतरी तो विचार पाहूया. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर
आणि मी मगाशीच बोललो की आमचे बाळकृष्ण महाराज आणखीन यज्ञेश्वराने मैत्रिणी आणखीन असणारा त्यांच्यामुळं मला ह्या गावी येणं भाग झालं मला. अन्यथा मला काय माहीत नव्हतं. मला इथं येऊस्तपर्यंत माहीत नव्हतं की ते एवढं जवळ आहे हे गाव म्हणून. मला असं सांगितलेलं की कोळप्याच्या म्हणजे ना बाजूला आहे. हां, कोळप्याच्या बाजूला म्हणजे लांब गेलं गाव. मग मला इथं आल्यानंतर सांगितलं गेलं नाही, म्हणले सिद्धेश्वरपासून असं पाठीमागं जावं लागतं, 2 किलोमीटर आहे. म्हणलं बरं. खूप प्रेम, खूप प्रेम. सद्गुरू दादासाहेबांच्या कृपेनं गाववाल्याने खूप प्रेम दिलं. काय झालं, मागं खूप वर्षाखाली माधूभाऊ आठवतं का बघ, किती वर्ष झाले बाळू? नाही म्हटलं तरी 10-1 वर्ष झाले असतील. ती आपली पुष्यामध्ये द्वादशीला दिंडी निघते की, होय की नाही? दिंडी निघाल्यानंतर आपण चौकात खेळतो तिथं, शिवाजी महाराजांच्या त्या चौकामध्ये. तिथं ते पाऊल खेळत असताना असं ते झोपून वगैरे खेळतो ना, ते खेळत असताना थोडं काही पोरांच्या थोडेसे बरं काय त्यांना काहीतरी वेगळं वाटलं म्हणून मामा 20-25 पोर माझ्या अंगावर पडले. 20-25 पोर माझ्या अंगावर पडले. कित्येक वेळ ज्ञानबा तुकाराम टाळ वाजवत होतो, ते मी खाली होतो निवांत. दादासाहेबांच्या कृपेनं खरं सांगतो मी, एवढ्या लोकांचं वजन जरी माझ्या अंगावर जरी होतं बरं का, मला ते वजन, त्यांचं वजन फुलासारखं वाटलं. मला काही त्रास झाला नाही त्या वजनाचा आजही. बरोबर आहे बाळू? हां, माधवभाऊ आठवत आहे का? हां, तीच अवस्था आजही होती. मला रस्त्यानं किती लोक विचारत होते, महाराज हार काढू का, काढू का, काढू का? मला काहीच त्या हाराचं वजन होत नव्हतं. का तर ते प्रेम होतं त्याच्यामध्ये, प्रेम. काहीच वजन वाटत नव्हतं मला. ही सगळी कृपा आहे ती सद्गुरू दादासाहेबाची कृपा. असंच प्रेम अबाधित असं आणखी नसणारं तुमच्या सर्वांचं आमच्यावरती असेल, राहणार, ह्याची आणखी नसणारे मी दादासाहेबांच्या चरणी आणखी नसणारी विनंती करतो. आणि झालेली सेवा सद्गुरू दादासाहेब, परमात्मा पांडुरंग, हनुमंतरायाच्या आणि महादेवाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नवे अंगभूतयुक्ती. नोय हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमचे कृपेचे पोसणे. जन्मोजन्मी तुका म्हणे विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, मातेची चित्ते आवडे काळकाची व्यापी देवरिया फुलाजवळी गेला रावी प्रेम भाते आम्ही अंगावरी चढते. देवरिया फुलाजवळी गेला आत्मा